भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबतची एक अत्यंत मोठी अपडेट आता समोर आलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडलेली होती आणि याचा आता निकाल समोर आलेला आहे आणि एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत यांचा मोठा विजय झालेला आहे। तर दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीला मात्र कुठेतरी सुरुंग लागल्याचं दिसून येतं आणि मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग इंडिया आघाडीमध्ये झाल्याचं दिसून येतंय आणि 15 मतं फुटलेली आहेत इंडिया आघाडीची। नेमका हा निकाल काय आहे आणि कशा पद्धतीने एनडीएनं अत्यंत मोठी बाजी मारलेली आहे आणि पुन्हा एकदा मोदी शहा यांची रणनीती या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये कशी यशस्वी ठरलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। मंडळी, येत्या काळामध्ये पुढील वर्षी विशेषतः तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि या अनुषंगाने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडलेली होती ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये सीपी राधाकृष्णन जे मूळचे तमिळनाडूचे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि हे राधाकृष्णन हे आता सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल देखील आहेत। ते आपल्या महाराष्ट्राचे मतदार आहेत, मुंबईचे मतदार आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी विरोधी पक्षाचे जे काही नेते आहेत म्हणजे विशेषतः राष्ट्रवादीचे शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील यांच्याकडे केलेली होती। मात्र या दोन्ही नेत्यांनी इंडिया आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतलेला होता। अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीकडे आपल्या महाराष्ट्रात आणि विशेषतः संपूर्ण भारताचं सुद्धा लक्ष लागलेलं होतं। एका बाजूला इंडिया आघाडीने असा दावा केलेला होता की जवळपास आम्हाला 315 मतदान मिळेल या निवडणुकीमध्ये। इंडिया आघाडीचे जे उमेदवार होते बी सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेशमधील होते, ते निवृत्त न्यायमूर्ती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये रेड्डी यांना 315 मतदान पडेल असं इंडिया आघाडीने सांगितलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात असं घडल्याचं दिसून येत नाही। तर बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना फक्त 300 मतदान मिळालेलं आहे आणि 15 मतांचं क्रॉस वोटिंग इंडिया आघाडीमध्ये झाल्याचं दिसून येतं। नेमकी मतदानाची आकडेवारी कशी आहे आणि कशा पद्धतीनं मोठा विजय राधाकृष्णन यांनी मिळवलेला आहे हे आपण आता पाहूया। तर सुरुवातीला आपल्याला दिसतं की 781 एकूण मतदान होतं, यापैकी 767 मतदान झालेलं होतं। तर 15 अवैध मतं ठरलेली होती आणि 752 वैध मतं होती। आता याच मतांमध्ये एकूण 392 मतांची गरज होती विजयासाठी आणि आता सीपी राधाकृष्णन जे विजयी झालेले आहेत उपराष्ट्रपती पदावरती यांना 452 मतदान मिळालेलं आहे। तर इंडिया आघाडीचे जे उमेदवार आहेत बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतदान मिळालेलं आहे। म्हणजे एनडीएनं त्यांच्या जे काही अपेक्षित मतदान होतं याच्यामध्ये 14 मतं एनडीएला जास्त मिळाल्याचं दिसून येतं। 152 मतांनी राधाकृष्णन यांनी विजय मिळवलेला आहे आणि एका बाजूला असं म्हटलं जात होतं की एनडीएचे जे काही सहकारी पक्ष होते आधीचे बीआरएस असेल ज्याचे 4 खासदार आहेत, बीजेडी आहे याच्यामध्ये 7 खासदार आहेत आणि शिरोमणी अकाली दल हा पूर्वीचा एक भाजपचा सहकारी आहे। हे या तिन्ही पक्षांनी या मतदानापासून कुठेतरी फारकत घेतलेली होती आणि दुसऱ्या बाजूला अपक्षानं सुद्धा एका अनुपस्थिती दाखवलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी एनडीए अडचणीत येईल अशा पद्धतीची विधानं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं। दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की या निवडणुकीमध्ये कुठेतरी धक्कादायक निकाल येऊ शकतो। मात्र असं काहीही घडलेलं नाही। तर दुसऱ्या बाजूला ठाण्याचे खासदार असलेले नरेश मस्के यांनी सुद्धा कुठेतरी इंडिया ब्लॉकवरती टीका केल्याचं दिसून येतं आणि ते असं म्हणतात की विरोधी पक्षांनी सुद्धा मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास दाखवलेला आहे। अशा प्रकारचा चिमटा सुद्धा त्यांनी आता इंडिया आघाडीच्या नेत्यांना काढलेला आहे आणि येत्या काळामध्ये तामिळनाडूची 1-2 वर्षात ही काही येणारी विधानसभेची निवडणूक आहे याच्यावरती सुद्धा या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे सीपी राधाकृष्णन यांचा आज निकाल विजयी झाल्यानंतर चेन्नईमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू असल्याचं दिसून येतं। तिथल्या भाजपचे जे कार्यकर्ते आहेत तिथल्या कार्यालयाच्या समोर आता मोठ्या प्रमाणात जल्लोष दिसून येतोय आणि येत्या तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकांवरती सुद्धा या निकालाचा परिणाम होतोय का हे सुद्धा आता आपल्याला पाहावं लागणार आहे। तर दुसऱ्या बाजूला असं दिसतंय की इंडिया आघाडीची जवळपास अपेक्षेपेक्षा 15 मतं कमी झालेली आहेत। आता ही मतं नेमकी कुणाची फुटली याच्यावरती आता मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येत आहे किंवा चर्चा सुरू असल्याचं दिसून येतं। भाजपचे नेते असलेले अमित मालवीय यांनी एक ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असं म्हटलेले आहेत की विरोधी पक्ष म्हणजे इंडिया ब्लॉकनं जे काही विपक्ष एकतेचे जे काही सांगितलेलं होतं म्हणजे विरोधकांची जी काही आघाडी मजबूत आहे अशा पद्धतीचे दावे जे केले जात होते हे कुठंतरी आता फोल ठरल्याचं दिसून येतंय असं मालवीय यांनी म्हटलेलं आहे। आणि यासोबतच ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीनं इंडिया आघाडीचा या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे हे म्हणजे त्यांच्यातले जे काही अंतर्गत बेबनाव आणि जे काही मतभेद आहेत याचंच एक प्रमाण आहे असं मालवीय यांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला जयराम रमेश काँग्रेसचे नेते यांनी असं म्हटलेलं आहे की 2022 मध्ये जेव्हा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली होती तेव्हा इंडिया आघाडी किंवा त्यावेळची जी काही विरोधी आघाडी होती यांना फक्त 26% मतदान झालेलं होतं। आता कुठेतरी 40% मतदान झालंय म्हणजे या
मतांमध्ये वाढ झालेली आहे आणि एका अर्थानं इंडिया आघाडीच्या दृष्टीने ही सकारात्मक बाजू असल्याचं रमेश यांनी म्हटलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतायत की जे काय इंडिया आघाडीच्या विरोधातली जी काय एनडीए आघाडी आहे यांनी जो काय विजय मिळवला आहे तो फक्त एक अंकगणिताचा विजय आहे आणि याच्यामध्ये नैतिक पातळीवरचा हा विजय नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि यासोबतच वैचारिक लढाई जी काय आहे एनडीएच्या विरोधातली ती यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू राहील असा विश्वास सुद्धा रमेश यांनी दिलेला आहे। तर मंडळी नेमकं तुम्हाला काय वाटतं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीची ही 15 मतं नेमकी कुणाची फुटलेली आहेत? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।